प्रवाहाविरुद्ध चाला. याच्यासारखं तिच्यासारखं न करता असं काहीतरी करा ज्याला तुमचा पर्सनल टच असेल, ज्यामध्ये तुमचं रूप दिसेल. जगावेगळं काहीतरी करायचं असेल तर विचारही जगावेगळाच करावा लागेल. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागेल. नुसताच जन्माला येऊन मरून न जाता जगणं गाजवता यायला हवं. तुझ्यासारखे खूप कमी लोक असतील. कदाचित तुला त्यातले ठराविकच भेटतील. तुझं प्रोत्साहन तुझं तुलाच बनावं लागेल. लोक वेड्यात काढतील, टीका करतील. कितीही पडलो तरी आपलं आपल्यालाच उठावं लागेल. जगण्यात कसं नाविन्य आणायला हवं यासाठी प्रयोग आपल्यालाच करावे लागतील. मार्गदर्शन करणारं कोणीच नसेल. आगळं वेगळं जगताना सल्ले फार मिळतील. पावलोपावली स्वतःला सिद्ध करावं लागेल. अनेक गुणांनी खुलणाऱ्या व्यक्तिमत्वाचा हेवा वाटतो, पण ते घडवायला मात्र दिवस रात्र एक करावी लागेल. क्रिएटिव्हिटीचा अथांग सागर व्हा. स्वतःमधला कलाकार जागा करा. एक एक मिनिट दुसऱ्यांच्या निर्मितीला पाहण्यात घालवण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याचे निर्माते व्हा. कामावरून घरी येऊन तासनतास मोबाईल पाहण्यापेक्षा छंद जोपासा. तीच भाजी वेगळ्या पद्धतीने करून पहा. सेव्हिंग्ज, व्यायाम, आहार, दिनचर्या सगळं सगळं आगळं वेगळं घडवा. स्वतःला ओरिजिनल बनवा. दिखावा, वरवरचा चांगुलपणा किती आउटडेटेड आहे हे. फक्त वस्तूच नव्हे तर जगणंही अँटिक, अस्थेटिक झालं तर कसलं भारी. ओळखा ओळखा स्वतःला. अगदी आतून मनापासून जे करावंसं वाटतं ना ते करा. समाजाचे ऋण फेडा, भटकंती करा, श्वासांची अनुभूती घ्या आणि जगणं कृतज्ञतेने परिपूर्ण करा.